नमस्कार. माझे अनुभव ही मिनी सिरीज मी आता नुकतीच चालू केली आहे. आणि याच सिरीजमध्ये आजची माझी जी गेस्ट आहे, जी इथे आपल्याला तिचे छान स्पिरिच्युअल अनुभव सांगणार आहे, ती म्हणजे डॉक्टर सौ रेवती देशपांडे. तिला तुम्ही सिम्पली स्पिरिच्युअल पॉडकास्टच्या आध्यात्मिकतेबद्दल टॉपिक्स जे असतात त्याच्यामध्ये तर ऐकतच आहात, पण आज ती तिचे अनुभव सांगणार आहे. तर मी आता वेलकम करते सौ रेवती देशपांडे ताईला. नमस्कार रेवतीताई. तुझं खूप खूप स्वागत माझ्या या मिनी सिरीज मध्ये, ज्याचं नाव आहे माझे अनुभव किंवा मेरे अनुभव. आणि ह्याच्यामध्ये मी अशा लोकांचे अनुभव म्हणजे स्पिरिच्युअल अनुभव त्यांना सांगायला मी रिक्वेस्ट केली होती, आणि मला खूप छान वाटलं की माझ्या एका बोलण्यावर तू आपले अनुभव पण शेअर करायला इथे तयार झाली. आणि नक्कीच म्हणजे मला असं वाटतं की अनुभव ऐकून बाकीचे जे लोक असतात त्यांना, जसं मी लास्ट ह्याच्यात पण सांगितलं होतं, की मनशांती मिळते, किंवा त्यांचे काही प्रश्न असतील तर आपल्याला काय माहिती ना, म्हणजे आणखीन कुणाचे अनुभव ऐकून आपले काही प्रश्न सुटत असतील, आपल्याला त्याचा काही सॉल्युशन मिळत असेल तर. म्हणून हे माझी एक जे या सदिच्छेबरोबर मी ही सिरीज चालू केली आहे, की ह्याच्यानी जर कुणाला काही चांगलं मिळत असेल, ह्याच्यातनं आपण शिकायला पण मिळू शकतं अनुभवांमधनं. तर थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल. आणि आता मी तुला रिक्वेस्ट करेन की तुला जे पण तुझे अनुभव असतील, तुझे जीवनामध्ये आलेले, लहानपणाचे असो किंवा आत्ताचे असो, ते प्लीज तू सगळ्यांबरोबर शेअर कर. मला खूप आवडेल ऐकायला. नक्की. अनुभव हे विश्व माझं बालपणापासून सुरू झालं. माझ्या घराच्या जवळ, माझ्या आईच्या घराच्या जवळ आमचं महाराजांचं श्री गुरु मंदिर नागपूर हे दत्तात्रेयाची मूर्ती प्राण प्रतिष्ठा तिथे झाली, आणि 1990 पासून उपासना तिथे सुरू झाली आणि आम्ही उपासनेला जायला लागलो. 9 वर्ष, 9व्या वर्गात असताना आम्ही उपासनेला, श्री दत्त उपासना आम्ही सायंकाळी रोज म्हणायला जायचो. 6 ते 7 गुरुवारी, दर गुरुवारी ते आमचे महाराज घ्यायचे आणि आम्हाला सद्गुरुदास महाराज. आणि आम्ही त्यावेळेस बालवय होतं, त्याच्यामुळे फारसं काही आम्हाला त्याच्याविषयी काही खूप आकर्षण नव्हतं. पण ते हम्म. म्हणायचे की टीव्ही काय पाहायचा, येत जा मुलींनो. कारण घराच्या जवळ असल्यामुळे, आणि माझी मावशीच आहे ती, आणि त्यामुळे ते आम्हाला म्हणायचे, या बेटा इथे भजन करायचं, आपण दत्ताचं भजन. हम्म. आम्ही जायचो आणि भजन करायचो. आणि 9व्या वर्गामध्ये बस तेवढं गुरुवारी भजन एक केलं की आठवडाभर परत सुट्टी, काहीच नाही करायचं मंदिरामध्ये. नंतर परत शाळेत जायचं आणि सगळा अभ्यास करायचा, असं सगळं जीवन चालू होतं. आणि 96 साली आमच्या महाराजांनी तिथे दत्तात्रेयाची सुंदर मूर्ती प्राण प्रतिष्ठा केली. मग मला ते म्हणायचे की तू सुंदर फुलांचा हार आणत जा. मग आमच्या आईच्या घरी सुंदर जाईजुईच्या फुलांचं झाड होतं. मग मी दत्ताला जाईजुईच्या फुलांचे हार करायची, दुर्वा, बेल, तुळस, असं सगळं महाराजांना पूजेच्या हम्म. तयारीत आम्ही सकाळी पूर्ण दिवसभर वेळ जायचा आम्हाला, कारण मी कॉलेजला लागली होती. म्हणजे हम्म. 12वी, 11वी, 12वी असं सुरू होतं माझं. आणि या सगळ्या सेवा आम्ही थोड्या थोड्या करायला लागलो, आणि ते आम्हाला करून घ्यायचे ते आमच्याकडनं. आणि अशा हम्म. स्थितीत मला असा एक अनुभव आला, आता मी तुला सांगू इच्छिते की माझं 12वी झालं, पास झाली मी 12वी. माझं 12वी मध्ये पीसीबी आणि पीसीएम दोन्ही होतं, माझं सायन्स असल्यामुळे. माझ्या बाबांनी मला दोन्ही विषय दिले आणि आम्ही ते घेतले. त्यावेळेस तर काही असं वाटायचं नाही, अभ्यास खूप करायची. लहानपणापासून आमच्या बाबांची हे होती, माझ्या वडिलांची, की अभ्यासात हुशार असा, अभ्यास करा वगैरे. कारण ते स्वतःही वकील असल्यामुळे त्यांनी आम्हाला, ते अभ्यास वातावरण होतं आमच्या घरामध्ये खूप. तर अभ्यास करून मला जेव्हा मार्क मिळाले, तर ती मी अनुभव सांगते की मला ना पीसीएम आणि पीसीबी दोन्ही मध्ये मला 90% मार्क होते. अच्छा. पीसीबी मध्ये 90% आणि पीसीएम मध्ये पण 90%. तर आमचे बाबा मला म्हणाले की बापरे, आता हे 90%ला, पण 94ला त्यावेळेस मेडिकलची ऍडमिशन क्लोज झाली. नाईन्टी अच्छा, फोर नाही पर्सेंट पण म्हणजे कमी मला काही होते. ऍडमिशन, हो, कमी मिळाले. म्हणजे 90% मिळाल्यामुळे ती 90. ऍडमिशन गव्हर्नमेंटमध्ये मिळणार नव्हती, प्रायव्हेटमध्ये मिळाली असती. पण आमचे बाबा ओके. म्हणाले की आमच्या जवळ तर काही आता एवढं प्रायव्हेटमध्ये शिकवण्याचं हे नाही आहे बेटा. तर आता तू काय कर, सरळ आता मग बीएससी ला ऍडमिशन घे, कारण इंजिनिअरिंगला पण माझ्या मते माहित नाही का बरं, इंजिनिअरिंगलाही प्रायव्हेट कॉलेजेसमध्येच त्यावेळेस मला ऍडमिशन मिळणार होती. काय त्यावेळेसची लिस्ट असेल मला आठवत नाही. आणि पण पीसीबी मला चांगलं आठवतं की माझी ऍडमिशन ती गेली, आणि मला बाबा म्हणाले की आता तुला नाही मिळत आहे तर प्रायव्हेट आपण शिकवू नाही शकत. आणि आम्ही हम्म. मग मी म्हटलं ठीक आहे बाबा, मग आम्ही बीएससी ला ऍडमिशन घेतली. बीएससी ला ऍडमिशन घेतली आणि आम्ही आमच्या महाराजांकडे गेलो. मग असं जायचो, कारण दर गुरुवारी. मग ते म्हणायचे, काय झालं बेटा,
तुला तर खूप छान मार्क मिळाले होते, 90%. म्हटलं हो महाराज, पण 94ला ऍडमिशन क्लोज झाली एमबीबीएस ची. आणि बाबा म्हणतात की नागपुरात तर एकही कॉलेज नाही आहे गव्हर्नमेंट बीएचएमएस किंवा बीएमएस, आपल्याला दुसऱ्या गावात तर तुला पाठवायचं नाही आहे. तर आता तू बीएससी लाच ऍडमिशन घे. तर मी तर घेतली महाराज बीएससी ला ऍडमिशन, मी बीएससी करते. तर ते मला म्हणाले, अरे असं कसं काय म्हणे, बघू म्हणे बरं तू तुझं. तर त्यांनी सहज माझा म्हणजे काय म्हणजे माझ्यावर त्यांनी एक दृष्टिक्षेप टाकला आणि मला ते म्हणाले, शक्यच नाहीये म्हणे तू दत्तात, म्हणजे मला असं वाटतंय म्हणे अजून की तू डॉक्टरच होणार आहे. म्हणजे त्याच्यामुळे तू म्हणे बीएससी कशी काय ऍडमिशन घेतली. थांब म्हणे, बोलव म्हणे, तू तुझ्या भावाला बोलव, तुझ्या आईला बोलव घरी माझ्याकडे यायला. म्हटलं बरं ठीक आहे. तर आईला सांगितलं मी की महाराज म्हणाले असं की अशी कशी बीएससी ला ऍडमिशन घेतली आणि तू तर डॉक्टरच होणार आहे, तुझ्या याच्यात तर मला डॉक्टरच दिसते आहे तुझं, म्हणजे हम्म. भवितव्य भविष्य दिसत होतं त्यांना काहीतरी. तर आमची आई गेली, आमच्या आईला त्यांनी विचारलं का गं तू हिची ऍडमिशन कुठे केली. तर आई म्हणे इथे इथे केली बुवा." झाले त्याला तर 3 महिने होऊन गेले होते आणि मी कॉलेजलाही जायला लागली होती. 3 महिने मी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये बीएससी एन्व्हायरमेंटल सायन्सला ऍडमिशन घेतली होती. 3 महिन्याचं कॉलेज झाल्यावर ही घटना ते मला म्हणाले. ते म्हणे असं कसं आहे. आणि मग आईलाही खूप वाटलं की अरे आपण आपल्या मुलीवर एवढे 90% मिळवूनही तिला. तर महाराज काय म्हणतात ते ऐकावं. तर ते म्हणाले की पहा म्हणे जरा पेपरमध्ये की पाहता की नाही म्हणे काही न्यूज वगैरे. तर न्यूजपेपर वाचा. तर आई म्हणे अच्छा मग पाहिलं आम्ही. तर माहिती काय झालं तर माझ्याच वर्षी गव्हर्नमेंटने अशी स्कीम काढली होती की प्रायव्हेट जे कॉलेजेस होते त्यांना 50% गव्हर्नमेंट कोटा दिला होता. म्हणजे जे मेरिट, आणि त्या सगळ्यांना मुंबईला बोलवलं होतं. हम्म. मुंबईला ऍडमिशन होतील, सगळ्यांनी या. आणि तुमचा जर नंबर तुमच्या मार्कांप्रमाणे गव्हर्नमेंट याच्यात आला तर तुम्हाला प्रायव्हेट मध्येही ऍडमिशन मिळेल, पण गव्हर्नमेंट फीस वर मिळेल. ठेवतो. तर हम्म. आणि त्याच्यासाठी लोक चाललेही गेले होते. आणि माझा जो नंबर होता, म्हणजे माझा जे मार्कांचं जे आलेलं होतं, तर तेही चाललं गेलेलं होतं. म्हणजे बघ तू आता पेपरमध्ये ते यायचं आणि की या इतक्या इतक्या नंबर्सच्या किंवा तुमचे पर्सेंटेज असेल तर तुम्हाला ही डेट आहे बघ. तर त्या डेट ती हम्म. निघून गेली होती आणि मुंबईला ते ऍडमिशन होते झालं. म्हणजे तोही एक माझा निघून गेला होता चान्स. मग आम्ही म्हटलं अरे बापरे आपला नंबर होता, आपण तर पाहिलंही नाही, काही काही लक्षातही नाही आलं. आणि आई म्हणे बापरे मुंबईपर्यंतही जाण्याचे पैसे नाही आहे, म्हणजे कठीणच आहे म्हणे, मुंबईला ऍडमिशन होणार मग कोण जाईल. मग माझा मोठा भाऊ राजेश तो म्हणे आई मी जाईन ना, जनरलच्या डब्यात बसून जाईल. पण ते पाहिलं आम्ही ऍडमिशन, माझा ज्यावेळेसचा नंबर होता ती वेळ निघून गेली होती. आणि आम्हाला परत वाईट वाटलं. आम्ही परत महाराजांना म्हटलं नाही हिची तर जी आम्ही खरंच लक्षात नाही आलं, हे हिचं ऍडमिशन होऊ शकली असती, पण आम्हाला काही असं वाटलं नाही की त्या मुंबईला दूर जाऊन. महाराज म्हणे असं कसं म्हणे, ती होतेच म्हणे, तरी सुद्धा तुम्ही आता याच्याकडे लक्ष ठेवा. आणि काय झालं मी तुला सांगते, माझ्या वेळचे जे नंबर तिथे जाऊन गेलेले लोक होते ना, त्यांना कोर्टाचा स्टे आला. कोर्टाचा स्टे आला आणि तिथे ते थांबले त्यांचे ऍडमिशन. आणि परत ते म्हणे आता आम्ही तुम्हाला अजून 8 दिवस तुम्हाला इथेच थांबावं लागेल. म्हणजे माझी मैत्रीण नंतर जेव्हा झाली ती म्हणे आम्ही उगीच 8 दिवस हॉटेलचं बिल भरलं म्हणे तिथे, कारण आमची कोणी राहायची सोय नव्हती आणि स्टे येऊन गेला. आणि आम्हाला पहा सद्गुरू माऊलींनी म्हणजे आमच्याजवळ पैसे नव्हते असं म्हण किंवा काय म्हण. आणि आपले योग त्यांना कसे करतात किंवा आपल्या उपासने ह्याच्यावर त्यांनी जे आपल्यावर मार्गदर्शन आम्हाला त्या क्षणी केलं, त्याच्यामुळे मग लगेच मग माझा स्टे येऊन गेला. तर मग माझा भाऊ गेला आणि माझी ऍडमिशन करून आला. म्हणजे मला तिथे ऍडमिशनही मिळाली आणि अगदी गव्हर्नमेंट कोट्यामध्ये मिळाली. 1800 रुपये काय माझी फीस असेल. मला बीएचएमएस ला ऍडमिशन मिळाली. तो त्यांनी आयुर्वेदिक पाहिलं तर आयुर्वेदिक मध्ये माझा नंबर नव्हता लागत नागपूरला. मग तो म्हणे हम्म. आई होमिओपॅथिक मिळते हिला घेऊ का. माझी आई म्हणे घे, आता महाराज म्हणाले ही डॉक्टरच होणार आहे. आणि अशा तऱ्हेने मला माझी ऍडमिशन झाली तिथे बीएचएमएस ला. आणि मला असं वाटतं आज मी जे डॉक्टर आहे होमिओपॅथिक डॉक्टर, ते केवळ आणि केवळ माझ्या सद्गुरू माऊलीच्या, त्यांनी त्या वेळेला मला जे मार्गदर्शन केलं. माझ्या आईला त्यांनी अट्टहासाने तिथे रोखून धरलं आणि आम्हाला त्यांनी जबरदस्ती या सगळ्या केल्या. आणि 3 महिने म्हणजे बीएससीचं शिक्षण घेतलं होतं मी खरं तर. पण माझ्या जीवनामध्ये मला त्यांनी ते माझे पाठीराखे असल्यामुळे आणि मला फार लहानपणापासून 1990 म्हणजे माझी ऍडमिशन झाली ती 96 साली झाली. हम्म. 95 साली फर्स्ट इयर म्हणजे मी 12वीत होती. तर ते 4-5 वर्षाची उपासना त्यांनी करवून घेतली आणि त्यांनी जो त्याच्यामुळे त्यांचं अंतःकरण आपल्यासाठी निवळतं कळवळत असते. आपल्या या सगळ्या या सत्क्रिया ज्या आपण करतो, एकदम. सुंदर सुगंधी फुलांचे हार दत्ताला अर्पण करावे, अशा सगळ्या या मला असं वाटतं सत्क्रियांमुळे हे सगळे ज्या आल्या, म्हणजे की कोर्टाचा स्टे येतो आणि म्हणजे आपल्या अघटित घटना घडतात आपल्या आयुष्यामध्ये.
आणि मला आज मी डॉक्टर झाली म्हणजे, आणि मी मला जेव्हा फायनल कम्प्लीट होऊन जेव्हा मी माझं हे डॉक्टर माझं सर्टिफिकेट त्यांना दाखवायला डिग्री. गेली, ते म्हणाले, पहा आज तू डॉक्टर झाली, कुठे पीएचडी ला ऍडमिशन घेणार होत. म्हटलं हो ना महाराज, आपली कृपा आहे. आणि त्यानंतर आता हा सुंदर म्हणजे मला डिग्री कोर्स मिळाला, तर मला खूप आनंद होतोय की माझ्या सद्गुरूंच्या कृपेमुळे. आणि त्यांनी माझं इनॉग्रेशनही केलं तिथे. मला म्हणाले की आता क्लिनिक सुंदर सुरू करायचं, आणि माझा हा डॉक्टर म्हणजे क्लिनिकचा प्रवास तेव्हापासून जो सुरू आहे, त्यांच्या कृपाछत्राखाली श्री दत्त क्लिनिक हे नामकरणही त्यांनी माझ्या क्लिनिकचं दिलं. ते म्हणाले, बेटा आपण काही असं नाव नाही ठेवायचं आपल्या नावावर, आपण दत्ताचं नावावर. तर ते नावही त्यांनी श्री दत्त होमिओ क्लिनिक. आणि होमिओपॅथिक चिकित्सा हा शब्द दिला. ते म्हणजे चिकित्सा करायची, वेळेवर बसायचं, अशा अनेक सुंदर सुंदर त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि त्या मार्गदर्शनाखाली आज श्री दत्त क्लिनिक ओकस क्वांटम मॉल सेक्टर 51 मध्ये मी प्रॅक्टिस करते. मला आज गुरगावला येऊन जितके वर्ष झाले तेवढे वर्षापासून, 25 वर्षापासून माझी प्रॅक्टिस सुरू आहे. आणि छान मला ती डिग्री प्राप्त झाली. हा माझा अनुभव माझ्या सद्गुरूंच्या कृपेमुळे आहे. तर खरंच तू खूप छान तुझं क्लिनिकचं सांगितलं. आणि मला आठवतंय जेव्हा मी पहिल्यांदा तुझ्या क्लिनिकमध्ये आले होते, त्याच्याही आधी तू मला हे पाठवलं होतं, मला वाटतं तुझं कार्ड या काहीतरी दिलं होतं. तर हो. त्याच्यात हे दत्त हो. महाराजांचा फोटो आणि हे पाहून मला इतकं छान वाटलं होतं नाव वाचून पण, की मी म्हटलं हे हो. देवच आपल्याला जे माणसांना जोडतं ना, जोडतो तो बरोबर. देवच आहे. की ते सगळ्या आपलं खरंच. कनेक्टेड जे असतात, की जे हो. समविचारी, मला असं म्हणजे खूप अनुभव आलेला आहे खरंच आहे मला पण असे, समविचार. की हो. त्याच हो. लोकांशी हो. आपली ओळख होते की ज्यांना आपण आपसात काहीतरी कनेक्शन असतं आपलं. खरंच खूपच छान खरंच. अनुभव सांगितला. आणखीन पण तुला काही अनुभव सांगायचे असतील तर नक्की शेअर करू शकतो. हो. एक अजून छोटासा अनुभव, परंतु अत्यंत महत्वाचा माझ्या जीवनातला. तो असा की आता आम्ही 2011 साली आमच्या परमपूज्य महाराजांनी आम्हाला सांगितलं की आता हे अध्यात्म साधना केंद्र आपण बेटा इथे गुरुग्राम केंद्रात तुम्ही आहात, तर तुम्ही तुमच्या घरी सुरू करा, उपासना सुरू करा. उपासनेचा हम्म. मोठा आश्रय, उपासनेविना निराश्रय, उदंड केले तरी तो जयोग प्राप्त नाही. त्याच्यामुळे उपासना करा. तुमच्या संसारात अनेक अडचणी येतात, त्या अडचणींना तुम्हाला तोंड देण्याची शक्ती तुम्ही स्वतः आता कमवा. आणि त्याच्यासाठी केंद्र सुरू करा आणि उपासना घ्या, आणि अनेकांना सांगा. आणि अशा माध्यमातून आम्ही 2011 पासून इथे उपासना सुरू केली, उत्सव सुरू केले. गजानन महाराजांचा प्रगट उत्सव मोठ्या प्रमाणात इथे सुरू केला. आणि त्याला जेव्हा 14 वर्ष झाले, तेव्हा 2025 साली म्हणजे मागच्या 2024 मागचं ऑक्टोबरचं वर्ष आहे. तर त्या वर्षी आमची सद्गुरु माऊली सर्वप्रथम आमच्या घरी, माझ्या सदनी गुरुग्रामला आणि गुरुग्राम केंद्रामध्ये पण सर्वप्रथम आली ती. इतके वर्ष आम्ही सारखं त्यांना म्हणत आहे, महाराज आपण केव्हा याल, केव्हा याल, पाहू पाहू बेटा पाहू, येऊ येऊ असं ते म्हणायचे. आणि करत राहा, उत्सव घेत राहा, मी येईन नक्की. तर आम्हाला ती आस होती आणि इच्छाही होती, आणि असं त्यांचे पदकमल लागावे आपल्या सदनी अशी खूप तीव्र इच्छा होती. आणि अचानक मला आमच्या तिकडनं म्हणजे मठातनं आमच्या महाराजांच्या असा फोन आला की या वर्षीचा पत्रभेटचा 25 वर्ष पूर्ण होत आहे. तर 25 वर्षाचं जे रौप्य महोत्सवी वर्ष आहे पत्रभेटचं. तर पत्रभेट हे ज्ञान दान याचं मोठं कार्य करणारी ही एक मासिक पत्रिका आहे. तर त्याचा आपल्याला दिवाळी अंक विशेषांक अष्टलक्ष्मी हा गुरुग्रामला घ्यायचा आहे असं महाराजांनी योजलं आहे. तर महाराज येतील आणि आपण हा घेऊ शकाल का कार्यक्रम. बाप रे, मला तर माझ्या अंगावर असे रोमांचन हे झाले की 25 वर्षाचा सुंदर ज्ञानदानाचा हा एवढा मोठा उत्सव गुरु माऊली येते आहे. आणि त्या क्षणी पहिल्यांदा ती आपल्याकडे येईल. आपल्याही लग्नाला, माझ्याही लग्नाला 25 वर्ष, 24 वर्ष पूर्ण होणार होती. तर आपल्या हा संसाराला त्यांचे पाय लागावे, जेणेकरून आपलं हे एक आपल्या वेगळी अनुभूती निर्माण होते. आणि त्यावेळेस पण काय आहे की आपल्या संसारामध्ये आमच्या माझ्या म्हणजे माझे जे सासरे आहेत, त्यांची प्रकृती थोडी अस्वस्थ होती त्या वर्षामध्ये. त्यांचं एका वर्षापासून त्यांची प्रकृती अस्वस्थ चालू होती. त्यांना थोडासा प्रॉस्टेट ट्युमरचा त्रास, आणि त्या योगाने आम्ही 1 वर्ष त्यांची ट्रीटमेंट करत होतो. पण आता करावं की नाही, महाराजांकडनं तर हा असा आला. पण आमच्या आईबाबांनी, आमच्या सासू सासऱ्यांनी माझ्या त्याला होकार दिला. ते सगळे म्हणाले, नाही नाही महाराजांना आपण येतात आहे तर निमंत्रण, आपली प्रकृती छान राहील. तर आम्ही सगळेजण आपल्या उत्सवाच्या तयारीला लागलो. परंतु हम्म. असं झालं की अचानक ऑक्टोबर महिन्यात थोड्या वेळात प्रकृती अस्वस्थ झाली आमच्या बाबांची. तर अचानक 15 दिवस आधी कार्यक्रमाच्या खूप प्रकृती अस्वस्थ झाली, आणि आम्हाला हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागलं. आणि आम्हाला खूप भीती वाटली आता काय होईल. परंतु आम्हाला त्यांनी नाव घ्यायला सांगितलं. त्यांनी आम्हाला सांगितलं की
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः हा जप आम्हाला करायला सांगितला त्यांनी. आणि तो जप आम्ही खूप सातत्याने केला. बाबांच्या प्रकृतीमध्ये थोडाफार फरक होत होता. आणि मग उत्सवाचे दिवस जवळ आले, उत्सव झाला. आता मी तुला सांगते हम्म. की उत्सव झाला. 20 ऑक्टोबरला उत्सव होता. आमची गुरुमाऊली 19 ऑक्टोबरला आली. 19, 20, 21 असे 3 दिवस आमच्या गुरुमाऊली आमच्याकडे होती. आणि तो उत्सव हम्म. सुंदर संपन्न झाला. छान सोहळा झाला. सगळेजण आले. बाबा आमचे उत्साहात होते. छान त्यांनी प्रश्न विचारले आमच्या गुरुमाऊलीला. आणि आमची गुरुमाऊली गेली. जेव्हा वापस श्री गुरु मंदिरी नागपूर वापस, आणि सगळे भक्तगणही गेले. 22 तारीख गेली, 23 तारीख गेली, 2 दिवस. आणि 24 तारखेला अचानक आमच्या बाबांना काही नाही, सकाळी ते खूप व्यवस्थित होते, छान होते, बोलत होते, अतिशय स्वतःच्या सगळ्या त्यांच्या सगळ्या सेन्सेस मध्ये होते. ते अतिशय सुंदर पवित्र त्यांचं असं छान आनंदी त्यांचं मुखकमल होतं. आणि ते बस सहज म्हणाले की आज काहीतरी असं सगळं वाटतंय. ऐक्यात हम्म. म्हटलं नाही ठीक होईल. सकाळी छान नाश्ता केला त्यांनी. आणि दुपारी 1:30 वाजता अचानक मी जेव्हा क्लिनिकला गेली, मला फोन आला की बाबांना खूप कसं तरी होत आहे, लवकर या. तर मी घरी पोहोचली तोपर्यंत जस्ट आमच्या बाबांचे प्राण निघून गेले होते शरीरातनं. हम्म. आणि म्हणजे हा सगळा उत्सव मला असं वाटतं की तो सगळा त्यांनी होऊ दिला. आणि त्यांचं ते जे गंडांतर योग हा जो असतो, म्हणजे 15-20 दिवसापूर्वी उत्सवाच्या आधी त्यांची प्रकृती खूप अस्वस्थ होती. आणि त्या दरम्यान त्या सद्गुरु माऊलीने तो सगळा कार्यक्रम अतिशय निर्विघ्न, म्हणजे अतिशय छान, त्यांनी पण खूप उत्साहाने ते त्यांनी स्वतः चिन्मय गुरुधाम हा, मी त्यांना घेऊन गेली आमच्या बाबांना कारमधनं, की हम्म. बाबा पहा इथे येणार आहे महाराज, इथे होणार आहे कार्यक्रम. त्यांनी ते सगळं पाहिलं. त्यांचे दृष्टी घालून तो सगळा कार्यक्रम गेला आमच्या बाबांचा. म्हणजे इतके ते छान, खरं त्यांना उत्साह आला होता. आणि अचानक तर कसे संत सद्गुरू ना, आणि त्यांचं अतिशय शांत पण निवांत त्यांचा असा सहज म्हणजे तुळशीपत्र असं घेऊन ते असे सहज, म्हणजे लोकांना वाटलंही नाही. उत्सवाला आपल्या गुरुग्रामचे सगळे लोक हम्म. आले होते. त्यांना तर हो. वाटलंच नाही की बापरे इतक्या लवकर कसं काय. तर तो एक अनुभव असा आहे. आमच्या बाबांचा गंडांतर योग आमच्या गुरुमाऊलींनी निश्चितच तो योग त्यांचा आधीच होता काही दिवस. तर तो तेवढा रोखून धरला तो त्यांचा प्राण. आणि कुठल्याही कार्यामध्ये त्यांचं हे होऊ नाही दिलं. आणि त्यांना त्यांचं दर्शन झालं संत पुरुषांचं, संतांचं. आणि नंतर अतिशय शांत चित्ताने आमच्या बाबांना देवाज्ञा झाली, मला असं वाटतं. आणि तो कार्यक्रमही त्याच्यानंतर झाला. आणि हा फार मोठा अनुभव आमच्या जीवनामध्ये, की आमच्या कार्यामध्ये विघ्न येऊ शकत होतं, किंवा काही आम्हाला असं काही झालं असतं तर तो कार्यक्रमही होऊ नसता शकला. पण तसं काहीही न होता त्यांनाही संत दर्शन झालं शेवटच्या क्षणी त्यांच्या जीवनाच्या. आणि त्यांना अतिशय सुलभ झालं. बिना त्रास, अनासायस मरण असं म्हणतात ना, हो. त्याच्यामध्ये आहे की न त्रास होता, न क्लेश होता. आमच्या बाबांचा सहज जीव असा एकदम असा बस, तो असा पान कसं पिकलं पान गळतं, आमचे गुरुमाऊली असं म्हणतात की तसा गळला पाहिजे आपला देह. तर आमचे बाबाही खूप नामस्मरण करायचे. आमचे बाबा रामनामाचं सतत ध्यान करायचे. शेवटी त्यांनी श्रीराम असं स्वतः म्हटलं, कारण ते उपासक होते. दत्ताभैया महाराजांचे त्यांचे सद्गुरू होते. आणि ते सतत गुरुवारची उपासना करायचे. तर मला असं वाटतं, असे जेव्हा आपण उपासक असतो तेव्हा हा सद्गुरू आपल्याला या सगळ्या, आपल्यामध्ये विघ्न येऊ शकतात आपल्या कार्यामध्ये पण. पण आमच्या हो. कार्यात कधीच असे विघ्न आले नाही. म्हणजे आज सगळ्यात आम्ही पाहतो, लग्न कार्य झालं, मुंज झाली मुलाची, तर विघ्न असे समोर असून त्या अडचणी आमच्या कार्यात कधी पण आल्या नाही. कारण की मला असं वाटतं की आमच्या पूर्ण परिवारावर, आमचे आई बाबा, आमचे सासू सासरे, सगळेजण आम्ही सद्गुरू भक्त आहोत. आणि हम्म. उपासनेत रत आहोत. ते गुरुवारची उपासना घेतात, रामाची उपासना आहे, गोंदवलेकर महाराजांची उपासना, आणि सारखं त्या स्मरणात असल्यामुळे मला असं वाटतं आपल्या शेवटची वेळ जी असते ती है ना, तो म्हणतात ना शेवटचा ते पद आहे पहा, ते काहीतरी शेवटचा काळ सुखकर व्हावा, है ना. याच्यासाठी केला होता अट्टहास, है ना, ते गाणं आहे ना, पंडित भीम, हम्म. हम्म. शेवटचा काळ हा म्हणजे चांगला व्हावा यासाठी हा अट्टहास जो आपण फक्त- करतो, ही जी उपासना आपण करतो, हो, हे जे सद्गुरूंच्या नामात, आणि ते सद्गुरूंनी त्यांनाही छान धरून ठेवलं. आणि याच्यासाठी मला असं वाटतं की सारखं सारखं की या आध्यात्मिक ज्ञानाला सगळ्यांनी निश्चित लागा. कारण हे आपल्याला जीवनात खूप मोठमोठे अनुभव असे देऊन जातात. आपल्या सगळ्या अडचणी सहजच त्याचं निरसन होऊन जातं. आपल्याला तर माहिती नसतं अडचण येणार आहे समोर, पण हो. आपल्याला ते काही त्याची बाधाच होऊ देत नाही. इतक्या सहज सगळं होऊन जातं. तर हे दोन सुंदर अनुभव मला असं वाटतं या प्रवासाला मी लागल्यामुळे माझ्या जीवनामध्ये म्हणजे मला आठवूनही असं वाटतं की बापरे, की किती मोठा आपल्याला ते आपल्याला सावरतात. म्हणजे जेथे जातो तेथे तू माझा सांगाती,
चालविशी हो. हाती धरून या, हा खरोखर तुकाराम महाराजांचा अभंग जो आहे त्याची साक्ष आपल्याला पटते. आणि या सुंदर अनुभव घ्यावे लोकांनी आणि याच्यात असावं असंच मी म्हणेन वारंवार. खरंच खरंच खूपच छान. म्हणजे दोन्हीच अनुभव तू सांगितले. आणखीन दुसऱ्या अनुभवाची तर मी पण साक्षीदार आहे. कारण मी हो. जेव्हा तू मला सांगितलं की हे आहे प्रोग्राम, आणि तेव्हाच मी तुला सांगितलं की माझं म्हणजे देवाच्या कृपेने माझं गिरनारचं अचानक तो पण असाच प्लॅन बनला होता, काहीच आधीपासून नव्हतं. हो. आणि अचानक मला हो. शीतलचा कॉल आला, आणखीन ती म्हणाली की तू चल आमच्या बरोबर. तर सगळं म्हणजे असं वाटतं दत्त महाराजांनी करवून घेतलं. आणि तो माझा पण अनुभव, खरं म्हणजे मला एक माझे अनुभव मध्ये माझा पण एक एपिसोड केला पाहिजे मला असं वाटतंय. केला पण पाहिजे तेव्हा तू. मला असं हो. वाटत होतं की तिथे तर माझे छान दर्शन झाले, सगळं झालं, पण तुझ्या इथला पण कार्यक्रम, पण ते पण म्हणजे देवाच्या कृपेने असं होतं की ज्या दिवशी मी परत येणार होते त्या दिवशी हो. संध्याकाळी तुमचा होता तो प्रोग्राम. म्हणजे तुला जर खूप सुंदर माझ्या तो महोत्सव पाहायला मिळाला. हो, तर जर दुसऱ्या दिवशीचं म्हणजे माझं येण्याचं दुसऱ्या दिवशीचं असतं तर माझं ते मिस झालं असतं. पण देवानी मला हो. ते पण दिलं आणि हे पण दिलं, हो. आणि मी अगदी आणि साईट सत्पुरुषांचं आली. दर्शन झालं. गिरिनारची इतकी तेच आणि सुंदर यात्रा झाल्यानंतर सत्पुरुषांचं खरंच खरंच दर्शन हुकलं नाही तुझं. तुला तिथे खूपच साक्षात म्हणजे सद्गुरूंचं दर्शन झालं. जाता जाता तू म्हणाली, अगं ते मला दिसले, अशी मला हो, दृष्टादृष्ट तेच झाली. तेच मी सांगणार होते की म्हणजे तिथं ना आपण येतो की आता सकाळपासून निघालोय, आणखीन थकवा आणि हे सगळं, पण मी हो म्हटलं ना, काही तो म्हणजे काही काही न तर मला जाणता काही तू आली जाणवलंच होती. नाही. हो, मी लगेच लवकर ही लवकर असते तिथे दत्त भक्ती. पोहोचले. हो. तेच हे ना तेच ते दत्त म्हणतात, हे तुला इथे जायचंय, तू आता काही कारणच नको सांगू की मी तेच प्रवासात आलीये. आपल्याला ती काहीतरी ओढ, तो काहीतरी आहे आपल्यात, एनर्जी येते आणि ते तेच. आपल्याला ना ते सक्रिय काहीतरी होते ना आपली. तर ते आपल्याला हे असे हम्म. दर्शन होतात. मला असं वाटतं हो, म्हणून आपल्या जीवनात आपण समोर समोर जात राहतो. म्हणून तरी निदान आपण हे दर्शन आणि हा सगळा प्रवास करत आपला जायचं. चालूच ठेवला पाहिजे. की हो, आपल्याला आणखीन माहित नसतं माझं की म्हणजे ते परत काय घडणार. हो, आणखीन ते पण म्हणजे माझं त्यांना खूप इच्छा होती की मला त्यांना नमस्कार करायचा आहे, एकदा तरी म्हणजे अमोर समोर बोलता यावं. हो. पण मी म्हटलं आता हो. माहिती दुसऱ्या दिवशी तर कसं जमेल, पण मी खाली येऊन गेले होते आणि मी सोडून दिलं होतं की ठीक आहे आता काही मी भेटणार नाही, ते निघून गेले असते. पण माहित नाही कशा करता ते परत आले की काय झालं, मला नाही माहिती काय झालं तेव्हा. आणि सहज माझं लक्ष गेलं आणि मी धावत गेले त्यांच्याजवळ, तर त्यांनी पण म्हणजे ओळखलं मला. काय म्हणजे मला इतकं तेव्हा असं भरून आलं ओळखलं होतं त्यांनी. एकदम की अरे तुझा व्हिडिओ पाहिला हा होता म्हणून त्यांनी. त्याच्याचमुळे म्हणजे ते असे पाहत होते माझ्याकडे की हो हो मी ओळखलो तुला, ओळखलं. तर मला इतकं म्हणजे छान वाटलं की चला माझे दर्शन झाले. म्हणजे मला तेच मी म्हटलं की दत्त महाराजांनी तिथलं पण दिलं मला, आणि हे पण त्यांनी हो. म्हटलं चल हे पण घेऊन घे तू, सोडू नको हे पण. हो. ते हे पण पण घेऊन छान खरंच. मला झालं. तर खरंच खूप खूप धन्यवाद तुम्हाला सर्वांना त्याच्याबद्दल की इतकं छान सगळ्यांनाच म्हणजे गुडगावमध्ये जे आपलं महाराष्ट्र मंडळ आहे त्यांना सगळ्यांनाच तुम्ही, हो. तुमच्यामुळे हा सगळा छान अनुभव मिळाला, इतका छान सोहळा पाहायला मिळाला. आणि आणखीन हो. पण हो. म्हणजे हो. बाकीचे पण तू सांगितलं तसं तुम्ही लोक करतच असता गजानन महाराज उत्सव आणि हे सगळं. तर नक्कीच आता पुढची वाट आहे की आता काय पुढे काय करणार आहे रेवतीताई, तर नक्कीच सगळे लोक वाट पाहतोय आम्ही. आणि आपण असंच भेटत हो. राहू, एपिसोड करत राहू. हो. आणखीन हे तर माझे अनुभव सिरीज आहे, पण आपलं जे बाकी आध्यात्मिकतेबद्दलचे बाकीचे एपिसोड्स पण साईड बाय साईड चालू आहेत. तर नक्की आपण पुढे त्याच्यात पण एक नवीन नवीन टॉपिक्स असे घेऊन येतच राहू. आणि खूप खूप धन्यवाद, तू माझ्या या पण विनंतीला मान दिला आणि लगेच तयार झाली अनुभव सांगण्याबद्दल तुझे. आणि ह्याच्यात ना पण जसं मी आधीच सांगितलं की लोकांचे अनुभव ऐकून पण आपल्याला खूप शिकायला मिळतं. तर नक्कीच हो. हे तुझे हो. दोन अनुभव ऐकून पण लोकांना नामस्मरण आणि उपासनेबद्दल गोडी लागेल, ही मला खात्री आहे. हो. हो. खूप धन्यवाद. कारण धन्यवाद. करणी. खूप खूप हा अनुभव सांगून परत परत मला माझी पण, आपण आपल्यालाही सांगत राहिलं पाहिजे ना की आपण आपल्यालाही हो. घट्ट करत राहिलं पाहिजे. आपणही आपल्याला आपण परत परत विस्मरणात जातात तरी आपलंही स्मरण परत परत करायला पाहिजे की आपल्यामध्ये एवढ्या अडचणी परत पुढे येऊ शकतात. अजून तर आपला पुष्कळ मार्ग अजून राहिला आहे, तर त्या सगळ्या न येऊ, हम्म. त्या परस्पर अडचणी तिकडे चालल्या जावं दूर. तर त्यासाठी हा मार्ग आपण चोखाळत राहिलो. याच नोटवर आपण आजचा एपिसोड इथे संपवू आणि पाहत राहा सिम्पली स्पिरिच्युअल. नमस्कार. नमस्कार.